नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे आजही एक अत्यंत महत्त्वाचा GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून याबद्दलची नवीन अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण GR आपण समजून घेऊयात। सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतूद वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी काही सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे, निधी जो काय आहे तो वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा GR आला आहे। तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 20 डिसेंबर 2023 म्हणजेच की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। तर जराही वेळ न घालवता आपण शासन निर्णय समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय समजून घेऊयात। प्रस्तावना महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांच्या 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या बाबीखाली सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित करण्यात आलेली तरतूद शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 12/4/2023 मधील मार्गदर्शक सूचनांस अनुसरून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी जी काही राबविण्यात येत असलेल्या जे काही योजना असतील, विकासासाठी जे काही योजना जे काही आहेत त्यासाठी 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील जी काही अर्थसंकल्पित करण्यात आलेली जी काही तरतूद होती, जे काही वित्त विभाग दिनांक 12/4/2023 मधील जे काही मार्गदर्शक सूचना होत्या त्यांना अनुसरून हा जो काही शासन निर्णय आहे निधी वितरित करण्यासाठीची त्याबद्दलची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। चला तर पाहूयात शासन निर्णय काय आला आहे तो। शासन निर्णय महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला बालकांच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांकरिता 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीपैकी खालील तक्त्यात रकाना क्रमांक 2 मधील नमूद योजनांसाठी रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविण्यात आलेल्या तरतुदी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, समोर खाली हा तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये ही तरतूद दिलेली आहे की किती निधी हा वितरित केला जाणार आहे तोही आपण पाहूयात। चला तर हा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात। सर्वात प्रथम योजना लेखाशीर्ष बाब पाहूयात। यामध्ये सर्वात पहिले आहे आधार गृह चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक 2235 1281 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर। यासाठी सन 2023 ते 24 साठी जी काही अर्थसंकल्पित एकूण तरतूद जी काही आहे या योजनासाठी ती म्हणजे की 218.24 लाख एवढी ही आहे। आणि त्यापैकी या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित केली जाणार आहे ती म्हणजे की 5 लाख एवढा निधी जो काय आहे तो वितरित हा केला जाणार आहे। चला तर पाहूयात खालील आणखी तरतूद। यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की महिला मंडळ अनुदाने 2235 2134 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर। यासाठी जी काही 2023 ते 24 साठी जी काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे ती म्हणजे की 20.71 लाख एवढी जी काही आहे ती एकूण अर्थसंकल्पित तरतूद आहे। आणि त्यापैकी जी काही वितरित केले जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे ती म्हणजे की 4.14 लाख एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित केला जाणार आहे। यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जी काही तरतूद आहे शेवटची ती म्हणजे की हुंडा पद्धतीचे निर्मूलन 2235 1381 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर। यासाठी जी काही एकूण तरतूद आहे जी काही 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेली ती म्हणजे की 16.20 लाख एवढी जी काही तरतूद आहे ती एकूण आहे। आणि त्यापैकी जो काही निधी हा वितरित केला जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की 3.24 लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। पाहूयात याबद्दलची आणखी काही माहिती। सदर निधी संबंधितांना आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्या स्तरावरून वितरित करण्यात यावा। सदर निधी खर्च करताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये
विहित करण्यात आलेल्या तरतुदी, अटी, शर्यतीचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी। तसेच वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन हे करण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की हा जो काही निधी आहे तो महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या स्तरावरून हा वितरित करण्यात येणार आहे। आणि सदर निधी जो काय आहे तो खर्च करताना संदर्भ क्रमांक येथील जे काही शासन परिपत्रक आहे त्यात विहित करण्यात आलेले जे काही तरतुदी असणार आहेत, अटी असणार आहेत, शर्यती असणार आहेत, त्यांचे पालन आणि दक्षता घेऊनच हा जो काही निधी आहे तो वितरित म्हणजेच हा खर्च हा केला जाणार आहे। याची दक्षता ही सर्व अधिकाऱ्यांनाही घ्यायची आहे। चला तर पाहूयात याबद्दलची आणखी माहिती। यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षातील योजनांवरील खर्चाकरिता अर्थसंकल्प वितरण प्रणाली उपलब्ध करून दिलेला निधी हा मार्च 2024 अखेरपर्यंत खर्च करणे अनिवार्य असून त्याबाबतची उपाययोगिता प्रमाणपत्रे शासनास सादर करण्याची नियंत्रण अधिकारी तथा आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांची दक्षता घ्यावी। म्हणजेच तुमच्या हे लक्षात आले असेल की 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी जी काही योजना असणार आहे त्यासाठी खर्च करण्यात जो काही अर्थसंकल्पित वितरण प्रणाली जी काही आहे त्यावर उपलब्ध करून दिलेला हा निधी हा मार्च 2024 अखेरपर्यंत हा खर्च हा करण्यास अनुमती दिलेली आहे। म्हणजेच अनिवार्य आहे। मार्च 2024 अखेरपर्यंत हा जो काही खर्च आहे तो करणे अनिवार्य आहे। आणि त्याबाबतची जी काही उपयोगिता प्रमाणपत्रे जी काही असणार आहे शासनास सादर करायची त्यासाठी नियंत्रण अधिकारी तथा महिला व बाल विकास पुणे यांनी ही दक्षता घ्यायची आहे। यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या मर्यादेत व संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 12/4/2024 च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे। म्हणजेच तुम्हाला जर का हा GR डाउनलोड जर का करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा GR हा अपलोड हा केलेला आहे। आणि मित्रांनो, जरी तुम्हाला हा GR तेथून डाउनलोड हा नाही करता आला तरी काही हरकत नाही। आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण डेली येणारे जे काही GR आहे ते अपलोड हे करत असतो। याबद्दलची जर का तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड ही करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल। आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय GR जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ GR हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।